बघा, देवाची भक्ती करा. जीवनामध्ये काही गोष्टी पुन्हा मिळत नाहीत. एकदा आई गेली की परत कधी मिळत नाही. एका लहान मुलाची आई वारली. 4 वर्षाचा बाळ होता, त्याची आई वारली. त्याच्या बापानं दुसरं लग्न केलं. तो बाळ 5 वर्षाचा झाला आणि एके दिवशी त्याच्या आईनं त्याला साडीला इस्त्री करायला लावली. इस्त्री करत असताना दुसऱ्या मित्रानं त्याची हाक मारली, पप्या मी काल शाळेत आलो नव्हतो रे, तुझी वही दे मला होमवर्क करण्यासाठी. म्हणून वही देण्यासाठी गेला, पण इस्त्री साडीवर तशीच राहिली. वही देऊन येईपर्यंत साडी जळू लागली आणि तिचा वास येऊ लागला. वास कशाचा आला म्हणून ती धावत आली, तर पप्या इस्त्री उचलतोय. पप्या जाळली का माझी साडी? आहे, मी मुद्दाम नाही जाळली. मी माझ्या मित्राला वही देत असताना आई माझ्या लक्षात राहिलं नाही. आई मला क्षमा करणार. पण सावत्र होती महाराज, तिनं काही केलं नाही. त्या बाळाचे कपडे काढले आणि तशी तापलेली इस्त्री त्याच्या पाठीवर फिरवली. माझी साडी जाळलीस ना, तर तुझी पाठ जाळते. म्हणून पाठीवर इस्त्री ठेवली. एवढा फोडा आले, अंगाची आग झाली. एका कोपऱ्यात गेला, एका रूम मध्ये देवाचा देवारा होता. देवाच्या पुढे दोन्ही हात जोडून बसला आणि सांगितलं, देवा मला जीवनात काही देऊ नको, पण माझी गेलेली आई मला परत दे. कारण एक आई पाठ जाळते आणि एक आई पोट भरते. म्हणून जी आई आहे ना,